नमस्कार, माझे नाव अनय सुजित कदम. मी माझा ऍक्ट सुरू करत आहे. त्यावेळेस मी तुरुंगात होतो. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे काथाकूट करत बसलो होतो. तेवढ्यात एक हवालदार आला व आपल्या करड्या आवाजात तो गरजला, चलो साहब बुला रहा है. मला मोह झाला की त्याला विचारावं, साहेब का बोलवतायत ते. पण मी स्वतःला आवरलं, कारण तुरुंगात गेल्यावरती मी एक नियम तयार केला होता. तो म्हणजे आपल्याला नेले जाईल तेथे जायचे व आपल्याला काम सांगितले जाईल ते करायचे. म्हणून मी शांतपणे त्या हवालदाराच्या मागेच जाऊ लागलो. मला एका कचेरीत आणले गेले. कचेरीत आल्यावर पाहतो तर मला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण माझ्या समोर उभे होते ते यमुना आणि माझे मेहुणे त्र्यंबकराव. एक क्षण त्या कचेरीत शांतता पसरली. नंतर मी त्र्यंबकरावांना विचारले, भाऊराव कसे आहेत, येसूवहिनी कसे आहेत आणि बाळ. त्र्यंबकराव माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागले. मग यमुना म्हणाली, तुम्ही आमची चिंता करू नका, आम्ही एकमेकाला एकमेक आहोत, कसंही करून निभावून नेऊ. आपण मात्र एकटे आहात. स्वतःला जपावं, यातच आम्हाला सर्व काही मिळालं. तेवढ्यात पर्यवेक्षक आला आणि त्याने घोषणा केली, भेटीची वेळ संपली आणि जाता जाता तुम्ही एक नियम अवश्य पाळा. दररोज सकाळी कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमोस्तुते हा मंत्र म्हणत जा. हो, अवश्य म्हणेन. धन्यवाद.